नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यांना आता हळूहळू सपनाचा विसर पडला होता. सगळ्यांसमोर शर्विलसुद्धा सावरल्यासारखा असायचा, परंतु आतून तो अजूनही बराच डिस्टर्ब होता. आर्या त्याची पूर्ण काळजी घ्यायची. सगळं काही त्याच्या मनासारखं, त्याच्या आवडीचं करायची. शर्विलला तिची सगळी धडपड, प्रेम दिसत तर होतं, पण तरीही त्याचं मन अजूनही अस्वस्थ, बेचैन होतं. सपनाला तर तिच्या कर्मांचं फळ मिळालं होतं, पण ती आपल्यामुळे आज या जगात नाही हा गिल्ट त्याला अजूनही सुखानं ना जगू देत होता, ना आर्याच्या जवळ जाऊ देत होता. त्यामुळे तो नकळत आर्यापासून थोडासा दूर राहू लागला. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष आता कामावरती केंद्रित केलं. दिवस रात्र तो बिझनेस, ऑफिस, मीटिंग या गोष्टींमध्ये अडकून राहायचा. खूप कमी दिवसात त्यानं बरंच काही अचीव केलं. आरंभला प्रॉमिस केल्याप्रमाणे त्यानं आर्यासाठी पुन्हा सगळं स्वबळावरती नव्यानं उभं केलं. त्यानं तिच्यासाठी एक मोठा आणि आलिशान मॅन्शनसुद्धा बांधला. नोकर चाकर, पैसा, कुठल्याही गोष्टींची कमी नव्हती. कोणतीही गोष्ट आर्याच्या ओठांवर येण्याआधीच तिच्यासमोर हजर असायची. बऱ्याच ब्रँडेड कार्स त्याच्या पार्किंगमध्ये आता धूळ खात पडून होत्या. सगळं काही ठीक चाललं होतं, परंतु त्याच्यातील हा बदल, त्याचं असं वागणं आर्याला मात्र त्रास देत होतं, खटकत होतं. तो तिच्यापासून दूर जातोय ही भीती तिला वाटत होती. आणि अशातच एक दिवस तिला युक्ता भेटायला आली. हॅलो ब्युटिफुल, हाव आर यू? युक्तानं येऊन तिला सरप्राईज दिलं. युक्ता, तू? हो मी. शर्विल समोर तुला तर माझी आठवणही येत नाही. म्हटलं स्वतःच जाऊन आठवण करून द्यावी की बाई ग, मी जिवंत आहे अजून, माझ्याही कधीतरी विचार करत जा, आठवण काढत जा, युक्ता नाटकीपणे बोलली. सॉरी अगं, कामाच्या नादात तुला फोन करायचं लक्षातच राहत नाही. काम? या मॅन्शनची क्वीन आहेस तू. 50 नोकर कामाला आहे तिथे आणि तरीही तू काम करतेस. ओह, समजलं. शर्विलवर प्रेम करायचं काम आहे ना तुला. घरी आला की सोडतच नसेल ना तुला. खूप रोमॅन्टिक आहे ना माझा ब्रो, युक्ता तिला डिवचत बोलली. त्यावर आर्या हलकसं हसली. बाय द वे, शर्विल कुठे आहे? बरेच दिवस झाले भेटला नाही. मागे एकदा मी त्याला फोन केला होता, पण आमचं काही विशेष बोलणं झालं नाही. अजून कुठे असणार? ऑफिस त्याचं दुसरं घर झालंय. रात्रंदिवस तिथेच असतो. आर्या एक दीर्घ श्वास घेत बोलली. काय झालं आर्या, सगळं ठीक आहे ना? युक्तानं काळजीनं विचारलं. हो, तसं बोलायला गेलं तर सगळं ठीकच आहे, ती उपहासात्मकपणे हसत बोलली. आर्या, शर्विल आणि तुझ्यात भांडण झाले का? भांडण व्हायला आमच्यात संवाद तर व्हायला हवा, आणि संवाद व्हायला तो माझ्या जवळ तर असायला हवा ना. म्हणजे? युक्ता न समजून बोलली. बऱ्याच दिवसांपासून मी नोटीस करतेय शर्विलचं वागणं बदलत चाललंय. त्याला कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे. कोणत्या? कदाचित त्याच्या मॉमचं. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला नाही वाटत तो या गोष्टींना अजून मनात ठेवून असेल. मग माझ्यापासून दूर राहायचं काय कारण? मी जेव्हाही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, तो काहीतरी कारण देऊन दूर जातो, नाहीतर काम घेऊन बसतो. कित्येक रात्री मी त्याच्यासाठी त्याची वाट पाहत जागून काढल्यात युक्ता. अगं मग कामाचं टेन्शन असेल. त्याच्यावरती कामाचा किती लोड आहे तुला माहीत आहे ना. नानूंची कंपनी, त्याची स्वतःची कंपनी, साधी गोष्ट नाही एवढा बिझनेस घेऊन चालणं. त्यात तो आधीच खूप वर्कहॉलिक आहे. आय ॲग्री, पण यासोबत त्याच्या माझ्याप्रती पण काही कर्तव्य आहेत ना युक्ता. मला आमच्यात सेक्ससुद्धा होत नाही, आम्ही एकत्र टाईम स्पेंड करत नाही याचं टेन्शन नाही. तो माझ्याशी पूर्वीसारखा मनमोकळेपणाने बोलत नाही, काही शेअर करत नाही याचं जास्त टेन्शन आहे. सतत तो माझ्यापासून दूर जातो याची भीती वाटते. हे सगळं सुख, ऐश्वर सगळं काही मला आता बोचायला लागलं युक्ता, आर्या भाऊक होत बोलली. तू याबद्दल मग बोललीस का त्याच्याशी? बऱ्याचदा प्रयत्न केला, पण तो काहीच झालं नाही असं वागतो. आय नो त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर, पण तरीही मला आमचं प्रेम संपलं की काय असं वाटू लागलंय, आर्या डोळ्यात पाणी आणून बोलली. ए वेडाबाई, असं काही नाही. तू उगाच काहीतरी विचार करून स्वतःला त्रास करून घेतेस. त्याचं तुझ्यावर फार प्रेम आहे आणि म्हणून तर त्यानं फक्त तुझ्यासाठी एवढं सगळं साम्राज्य उभं केलं ना. एक काम कर, त्याच्यासाठी मस्त सरप्राईज प्लॅन कर.
छान नटून थटून त्याच्या समोर जा. मुलांना नेहमी काहीतरी वेगळं हवं असतं. मग बघ, तो त्याचं सगळं काम सोडून तुझ्या मागे मागे फिरेल. खरंच? युक्ताची आयडिया कधीच वेस्ट जाते का? युक्ता बोलली. मग आर्याने नाही मध्ये मान डोलावली. मग चल आता. कुठे? पार्लरमध्ये. व्हॉट? माहीत आहे तुला पार्लरची गरज नाही. तू आधीच फार सुंदर आहेस. पण या सौंदर्याला कधी कधी पॉलिशची पण गरज असते. तुझा थोडा मेकओव्हर करू, मग बघ तुझं सौंदर्य कसं खुलतं ते. अगं पण, हे बघ, पण बिन काही नाही, लवकर चल, युक्ता बोलली आणि तिला जबरदस्ती ओढतच घेऊन गेली. दोघेही एका VIP पार्लरमध्ये आल्या. तिथे युक्ताने आर्याची सगळी कायापालट केली. या सगळ्यात 4-5 तास उलटून गेले. कशी दिसतीये मी? वाव, एकदम छान. खरंच? येस मॅडम, तुम्ही फार सुंदर दिसताय, पार्लरची ओनर देखील बोलली. चल आता छान शॉपिंग करू. युक्ताने बिल दिलं आणि त्याला तिथून मॉलमध्ये घेऊन गेली. दोघींनी छान शॉपिंग केलं. यामध्ये संध्याकाळ झाली. दोघी पुन्हा मॅन्शनमध्ये परतल्या. आर्याला सगळं समजावून युक्ता घरी गेली. आर्याने सगळ्या नोकरांना सुट्टी देऊन त्यांच्या क्वार्टर्समध्ये पाठवलं आणि मग स्वतःच्या हातानं शर्विलसाठी त्याच्या आवडीच्या डिश बनवल्या आणि फ्रेश व्हायला बेडरूममध्ये गेली. तिनं खास त्याच्यासाठी आज राजस्थानी वेश परिधान केला होता. सगळा साज शृंगार करून तिनं बेडरूमसुद्धा छान फुलांनी आणि सेंटेड कॅन्डल्सनं सजवली होती. ती त्याची वाट पाहत डायनिंग टेबलवर बसली होती. रात्री 10च्या आसपास शर्विल घरी आला. त्याच्या गाडीचा आवाज ऐकून आर्या फार खुश झाली. तिनं लगेच मेन लाईट बंद केले आणि सगळीकडे अंधार पाहून शर्विल काळजीत पडला. आर्या, तो आजूबाजूला पाहत घरात आला आणि जसा तो मेन हॉलच्या मध्यभागी आला, सगळे लाईट्स ऑन झाले. डायनिंग टेबलवर त्याच्या आवडीचं जेवण होतं आणि आर्या छान तयार होऊन त्याच्यासमोर उभी होती. तिला असं तयार झालेलं पाहून तोही फार खुश झाला. वाव, आज कोणता सण आहे का? त्यानं सगळी तयारी पाहून विचारलं तर तिने नाही मध्ये मान डोलावली. मग हे पंचपक्वान्न आणि ही तयारी? तो तिला वरून खाली निहाळत बोलला. या सगळ्यांसाठी कुठला सण असणं गरजेचं आहे का? नाहीतर, तोही हसत बोलला. तो फिर, मला वाटलं आज माझ्या राणजीसाठी छान तयार व्हावं, जेवण बनवावं म्हणून मी हे सगळं केलं. ती त्याच्या एकदम जवळ येत लाडीक आवाजामध्ये बोलली. थँक्यू. त्यानं तिला मिठीत घेतलं तशी ती सुखावली. बस ना, मी वाढते, ती त्याच्या बाजूला होत बोलली. आय एम सॉरी आर्या. ती न समजून त्याच्याकडे पाहू लागली. आज एक बिझनेस क्लायंटसोबत डिनर होता, मी जेवून आलोय. तो दिलगिरी व्यक्त करत बोलला आणि ती शॉक झाली. आय एम सो सॉरी. मला आधी माहीत असतं तर मी डिनर कॅन्सल केलं असतं. तो तिचा चेहरा हाताच्या उंचळीत घेऊन बोलला. तिला फार वाईट वाटलं, पण त्याला वाईट वाटेल म्हणून तिनं चेहरा हसरा केला. मला वाटलं तुला सरप्राईज द्यावं म्हणून नाही सांगितलं, बट इट्स ओके. तुझ्या आवडीची मासा स्टाईल खीर केली आहे, ती तर खाशील. ती प्रेमानं बोलली आणि त्याला तिचं मन मोडावंसं वाटलं नाही. बिलकुल, मी फ्रेश होऊन आलोच, तो बोलला. तू वरच थांब, मी खीर घेऊन येते, ती हसत बोलली. ओके. त्यानं तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढे काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.